हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर यूट्यूब चॅनलवर. या चॅनलवर मराठीतून शिकवलं जातं, सगळ्यांना माहिती आहे. पण या चॅनलवर प्रत्येक मराठी मुलांपर्यंत पोहोचण्याचं काम भावा तुमचं आहे. चला, याच्या आतली क्वेश्चन्स तुम्ही खरंच व्हिडिओ बघितला का? पहिल्यांदा कॉमेंट करा बरं. सर मी नाही करणार. काय भाऊ, काय चाललं तुझं? न करायला काय झालं? कर ना भावा, करायला काय हरकत नाही. ठीक आहे, चला. ॲव्हरेज पॉवर आतापर्यंत आपण रेजिस्टन्स, इंडक्टर आणि कॅपॅसिटरच्या अक्रॉस एसी यूज केला होता. त्यावेळेस ॲव्हरेज पॉवर भेटला होता रेजिस्टन्सच्या अक्रॉस ERMS IRMS. इंडक्टरच्या अक्रॉसमध्ये ॲव्हरेज पॉवर 0 भेटला होता आणि कॅपॅसिटरच्या अक्रॉसमध्ये पण 0. याचं कारण सांगितलं होतं, फेज डिफरन्स 90चा आहे, त्यामुळे भेटला होता. चला, आज आपल्याला जनरल फॉर्म्युला काढायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचंय बाबा, की महत्वाचं काय सांगायचं सर, की क्वेश्चन्स हा 2022 मध्ये आला होता, म्हणजे लेटेस्ट आता पुन्हा येऊ शकतो. लक्षात घे बाबा. बघा, ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर पॉवर कन्झ्युमिंग द LCR सिरीज सर्किट, स्टेट द इक्वेशन इम्पिडन्स. ठीक आहे, आता इथे ही डायग्राम मी माझ्या हाताने सुंदर काढेल, पण लक्षात घ्या आपण EMF किती वापरतो, E0 sin ओमेगा टी. ठीक आहे, बी द अल्टरनेटिंग EMF अप्लाय करतो सिरीज कॉम्बिनेशन ऑफ प्युअर इंडक्टर, कॅपॅसिटर आणि रेजिस्टन्सच्या अक्रॉस मध्ये. तर चला बघूया. या ठिकाणी सर्वात महत्वाचं काय झालं ते, या ठिकाणी बघा, हे आहे इंडक्टर, हे आहे कॅपॅसिटर आणि हे आहे रेजिस्टन्स. ठीक आहे, आणि हे आहे आपल्याकडे, ठीक आहे, AC. ठीक आहे, इंडक्टर, कॅपॅसिटर आणि हे रेजिस्टन्स, आणि हे आहे EMF E0 sin ओमेगा टी. ठीक आहे, आता इथे मी मुद्दामून तुम्हाला याचा फेसर डायग्राम इथे शॉर्टकट मध्ये काढणे असं म्हणता येईल, है ना. हे बघा, हे आहे इंडक्टर आणि हा आहे करंट. ठीक आहे, IL. इथे कॅपॅसिटर, हा आहे करंट आणि हे आहे इथे EC. ठीक आहे, हा आहे EMF, हा आहे करंट आणि हा आहे ER. ठीक आहे, समजलं. आता सर्वात आधी आपण EMF किती वापरलं बरं? बघा, EMF वापरलेलं आहे E0 sin ओमेगा टी, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि जो करंटचं इक्वेशन्स आहे ते असं लिहावं लागेल, जनरल इक्वेशन्स लिहावं लागेल. साइन इथे ओमेगा टी, इथं प्लस आणि -5 करा, प्लस पण करा आणि मायनस पण करा. आता प्लस आणि -5 का बरं केलं, याचं कारण कळालं तुम्हाला. प्लस पण 5 आहे आणि -5 म्हणजे हिच्यात इथे तुमच्याकडे करंट लॅग करायला तर -π/2 ठेवावं लागेल. 5 ची व्हॅल्यू 5 म्हणजे फेस आहे, आणि इथे +π/2 कॅपॅसिटर मध्ये ठेवावं लागेल, म्हणून इथे इक्वेशन्स असं लिहिलेलं आहे. बर, आपल्याकडे करायचं काय, तर सर्वात आधी आपल्याला काढायचं या ठिकाणी पॉवर, आणि पॉवरचं इक्वेशन्स आपल्याला माहिती आहे, पॉवर इज इक्वल टू E/I. चला, म्हणून इथे ईचे इक्वेशन आहे E0 sin ओमेगा टी, आणि इथे आहे I0 sin ओमेगा टी +-5. कळालं का? तर E इज इक्वल टू E0 I0. इथं लक्षात घ्या, मला असं वाटतं की याला मी सॉल्व करून घेतलं तर बरं राहील, कारण की इथे sin A + B चा फॉर्म्युला लागणार आहे आणि आपण त्याला सॉल्व करणार आहे. इथं वाटल्यास मी दाखवतो इथे की sin, ठीक आहे, A + B चा फॉर्म्युला आहे. तर हा आहे sin A cos B cos A sin B. लक्षात येतं, हे इक्वेशन इथं आपल्याला वापरायचं. मग मी sin ओमेगा टीला पण इकडे बाहेर ठेवणार आहे, एवढं पण लक्षात राहू द्या. ठीक आहे ना. मी सध्या वापरतो काय, नीट लक्षात घ्या. बघा, इथे हे sin ओमेगा टी cos phi, ठीक आहे, +- cos ओमेगा टी sin phi, आणि हा sin ओमेगा टी इथे बाहेर ठेवला. ठीक आहे, लक्षात आलं. E0 I0, हे sin ओमेगा टी इथे आहे, आणि राहिलेलं ह्या sin ओमेगा टी +-5चं इथे एक्सपान्शन केलेलं आहे. sin A cos B cos A sin B हा फॉर्म्युला वापरला आहे. समजत असेल, आरामशीर सांगतो, टेन्शन बिलकुल घेऊ नका. ठीक आहे, P इज इक्वल टू E0, ठीक आहे, I0
आता बघा इथे मी काय करतो ते नीट लक्षात घ्या. हे आहे इथे साईन मल्टिप्लाय साईन, साईन स्क्वेअर ओमेगा टी. पण साईन स्क्वेअर कधी होईल? मग हा साईन आणि हा साईनचा स्क्वेअर होईल का? नाही. लक्षात घ्या इथे ओमेगा टी, इथे साईन ओमेगा टी आहे म्हणून स्क्वेअर झाला. ठीक आहे ना. आणि राहिलं काय? कॉस फाय. इथे प्लस मायनस नीट लक्षात घ्या. इथे बघा हा साईनने मल्टिप्लाय करतो, साईन ओमेगा टी कॉस ओमेगा टी, हा साईन फाय. ठीक आहे. हे ब्रॅकेट क्लोज करू. आता आपल्याला काढायचं आहे ॲव्हरेज पॉवर. ठीक आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे? ॲव्हरेज पॉवर काढायचं. ॲव्हरेज पॉवर काढण्याची पद्धत काय बरं सांगा बरं एकदा, पुन्हा एकदा. जर तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असेल तर कळेल. काय करायचं? इंटिग्रेशन. ही पूर्ण सायकलसाठी म्हणून 0 to t घेतलं. पूर्ण सायकल म्हणजे फुल सायकल म्हणतो आपण त्याला. ही पूर्ण सायकल घेतली आणि याचा 0 पासून टाइम चालू होईल तर कॅपिटल टी म्हणजे कम्प्लीट वेव्ह करण्यासाठी लागणारा वेळ आहे. ॲव्हरेज कोणाचा काढायलो? त्याला ठेवा. पीयूचा ॲव्हरेज काढायलो. हा ॲव्हरेज कशावर डिपेंड आहे? तर तुमचा ओमेगा टी जे दिसतं ना, म्हणजे हा तुमच्या टाईमवर डिपेंड आहे. डिवायडेड बाय जिच्यावर डिपेंड आहे त्याचं इंटिग्रेशन करा. टाईमवर डिपेंड आहे, आत्ताच आपण बोललोय. मग इथे तुम्हाला 0 to t लक्षात घ्या. पी ची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला ठेवायची ई नॉट. ठीक आहे. आय नॉट. ठीक आहे. इथे आहे साईन स्क्वेअर ओमेगा टी कॉस फाय. ठीक आहे. प्लस मायनस साईन ओमेगा टी कॉस ओमेगा टी साईन फाय. ठीक आहे. आणि हा टाइम डी टी आहे. ठीक आहे. डिवायडेड बाय हा टाइम टी कॅपिटल टी. याचं इंटिग्रेशन आहे. काल मी पुन्हा एकदा काढून दाखवलं होतं खूप वेळेस. हे पुन्हा इथे ठेवतोय. ॲव्हरेज पॉवर बघा. आता इथे ॲव्हरेज पॉवर काढायचं आपल्याला. मला वाटते ई नॉट आय नॉट पण बाहेर काढू. हे टी. लक्षात घ्या मी काय काय करतोय. कॉस फाय. ठीक आहे. फक्त इंटिग्रेशन 0 to t. याचं इंटिग्रेशन आपल्याला माहिती आहे साईन स्क्वेअर इंटू डी टी ठेवलंय. नीट लक्षात घ्या. बघा ई नॉट आय नॉट कॉन्स्टंट आहे, बाहेर ठेवलंय. हा टी जो आहे हा पण बाहेर ठेवला. हा कॉस फायचं इंटिग्रेशन होणार नाही. इंटिग्रेशन कोणाचं होईल बरं? विथ रिस्पेक्ट टू जो टर्म आहे इथं ओमेगा टी आहे त्याचं होणार आहे. म्हणून इथे मी लिहू शकतो ओमेगा टी इंटू डी टी. हे लक्षात येते बाबा. इथून इतका हा संबंध तुटून गेलाय. पूर्णच्या पूर्ण इकडे घेतलेला आहे. बघा पुन्हा एकदा ई नॉट आय नॉट टी हे कॉन्स्टंट आहे. कॉस फायचा इंटिग्रेशन होणार नाही कारण की विथ रिस्पेक्ट टू टाइम आहे. टाइमचा जो टर्म असेल त्याचं इंटिग्रेशन होणार. ओके. पुन्हा प्लस मायनस. पुन्हा हे मल्टिप्लिकेशनमध्ये बघा हे ब्रॅकेट आहे बरं, हे कम्प्लीट. म्हणून मी इथे ई नॉट आय नॉट हा टी पुन्हा सेपरेट करतो. म्हणून इथे ठुला तरी चालेल किंवा इकडे ठुला तरी चालेल, काय हरकत नाही. आता इथे मला लक्षात आलं की साईन फाय कळतंय. साईन फाय कळालं आहे. याचं इंटिग्रेशन होणार नाही. राहिलं कोणाचं इंटिग्रेशन? 0 to t. लिमिट ठुलं, लोअर लिमिट हायर लिमिट. इथे होणार आहे साईन ओमेगा टी कॉस ओमेगा टी इंटू डी टी. काही डाऊट नसावा अशी अपेक्षा आहे. ठीक आहे. जर तुम्हाला जर खरंच थोडंफार जरी कळत असेल तर मी काल एक टर्म वापरली होती. तर 2 लिहायचं मल्टिप्लाय आणि इथं डिव्हायडेड 2. बघा 2 कॅन्सल होईल. का बरं लिहिला असेल बरं? कारण की हा फॉर्म्युला आहे साईन 2 ओमेगा टी किंवा साईन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. काल मी तुम्हाला बोललोय, पुन्हा एकदा सांगतोय. 2 साईन थिटा कॉस थिटा असेल तर याचा फॉर्म्युला येतो साईन 2 थिटा. हा फॉर्म्युला यूज करण्यासाठी मल्टिप्लाय डिवायडेड बाय 2 ठेवलेलं आहे. कॅन्सल होऊ शकतात, काही डाऊट नाही आहे. चला आता आपल्याला याला थोडंसं मिटवावं लागेल कारण की खूप जास्त डेरिवेशन्स मोठा आहे. काही हरकत नाही आहे, पण अत्यंत सोपं आहे. फक्त थोडासा पेशन्स ठेवावं लागेल. ही डायग्राम तुम्ही हिच्या आधीच्या पेजवर असल्यामुळे मी मिटवू शकतो. हे आहे डायग्राम आपल्याकडे तयार आहे त्याच्यामुळे मी मिटवू शकतो. इथं आपल्याला गरज आहे पेजची. नीट लक्षात घ्या. आता काय सांगितलं तर नीट लक्षात घ्या. आपल्याला इथं वाटलंच तर एक स्टेप वाढवता आली असती पण ठीक आहे. चला ॲव्हरेज पॉवर काय काढतोय? ॲव्हरेज पॉवर. नीट लक्षात घ्या. ई नॉट इथे आय नॉट आहे. हे टी ॲज इट इज लिहितोय. कॉस फाय आहे. जर तुम्ही याचं इंटिग्रेशन पाठ केलं असतं तर बरं राहिलं असतं. याच्या आधी सुद्धा आपण याचं इंटिग्रेशन साईन स्क्वेअर थिटा इंटू डी थिटा म्हणा किंवा साईन स्क्वेअर ओमेगा टी इंटू डी टी म्हणा, एकच अर्थ आहे. थिटाचा अर्थ ओमेगा टीचा आहे.
तर त्याचं इंटिग्रेशन T/2 आपण लिहिलं होतं. कशाचं वाटलंच तर मी इथे बघा तुमच्या लक्षात यावे म्हणून असं लिहितोय. समजत असेल, वाटलंच तर इथं थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तर पुन्हा एकदा लाईन मारतो बघा. ठीक आहे, हे याचं इंटिग्रेशन्स मी लिहिलं आहे. इथं प्लस मायनस आहे, हो सर प्लस मायनस लिहा. नीट लक्षात घ्या मी काय केलं तर इथे I0 बाय 2t. ठीक आहे, साइन फाय आणि याचं जे इंटिग्रेशन आहे ते 0 आहे. जर तुम्हाला प्रूफ पाहिजे असेल तर मी रफली देतोय. ठीक आहे, हे समोरच्या पेजवर रफली देतोय. ठीक आहे ना, रफ देतोय. लक्षात घ्या मी इथे लिहिलेलं आहे की 2 sin ओमेगा टी कॉस ओमेगा टी इंटू डी टी इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to t हे आहे साइन 2 ओमेगा टी इंटू डी टी. लक्षात येतं, हेच आहे बघा. आणि याचं इंटिग्रेशन केल्यानंतर मायनस कॉस है ना 2 ओमेगा टी डिवाइड बाय 2 ओमेगा. अरे लिमिट ही आहे, राईट आहे. अरे बाबा साइन 2 ओमेगा टी इंटू डी टीचं इंटिग्रेशन आहे मायनस कॉस थिटा. कोणी थिटा 2 ओमेगा टी बघा. आणि विथ रिस्पेक्ट टू टाइम सोबतचं डिवाइड घ्यावं लागतंय. आता यांचे लिमिट मी जर पुट केले तर इथून करतोय बघा मायनस कॉस 2 ओमेगाची व्हॅल्यू काल पण सांगितली आज पण सांगतो. ठीक आहे, ह्या पिरियडचा फॉर्म्युला था है ना, इथे आपल्याकडे टी इज इक्वल टू पाय अपॉन ओमेगा, तोच फॉर्म्युला इथे लिहितोय. तर इथं ओमेगाची व्हॅल्यू आहे तर 2 पाय अपॉन टी है ना, आणि कॅपिटल टीची व्हॅल्यू ही आहे. हायर लिमिट मायनस बघा, वाटलंच तर याला 1/2 ओमेगा बाहेर ठेवतो. ठीक आहे, चला मायनस हा ऑलरेडी मायनस आहे बघा, हायर लिमिट मायनस लोअर लिमिट आहे. चला कॉस 2 पाय टी हे आहे इथे 0. ठीक आहे, समजते. चला मग आता आपल्याकडे कॅपिटल टी कॅन्सल. इथे होतो 1/2 ओमेगा मायनस कॉस हे झालं 4 पाय मायनस मायनस प्लस. हा 0 मल्टिप्लाय केला तर कॉस 0 होत असतो. आता सगळ्यांना माहिती पाहिजे 1/2 ओमेगा कॉस 4 पायची व्हॅल्यू 1 आहे पण ही मायनस आहे. ओके, कॉस 0ची व्हॅल्यू 1 असते. काय होईल बरं, प्लस 1 मायनस 1 0. तर इथे 1/2 ओमेगा मल्टिप्लाय 0 तो आन्सर 0 येते. हे सगळं एक्सप्लेनेशन ऑलरेडी 3दा झालेलं आहे. ही 4थी वेळ आहे म्हणून म्हणलं की मला जास्त सांगायची वेळ येऊ देऊ नका अशी अपेक्षा होती. ठीक आहे, आणि आता ही अपेक्षा आहे की हे समजलं असेल की हे सगळं 0 कसं येतं ते काही डाऊट नसावा. सगळं कसं 0 आलं ही माहिती पाहिजे. ठीक आहे, बरं आता ही टी कॅन्सल झालं. मग मी ॲव्हरेज पॉवर इज इक्वल टू E0 I0 आणि इथे हे 2 इथे लिहिलं कॉस फाय असं लिहू शकतो मी, राईट आहे. आता मला सांगा की या ठिकाणी तुम्हाला ERMS ची व्हॅल्यू माहिती आहे का? काय आहे E0/√2 माहिती आहे ना. आणि IRMS स्टार्टिंग पहिलं लेक्चर बघा तुम्हाला कळेल I0/√2, राईट आहे. म्हणजे या ठिकाणी ॲव्हरेज पॉवर इज इक्वल टू याला मला असं लिहिता येईल का, या 2ला √2 लिहिलं तर चालेल का? बघा चालेल का, ते काय प्रॉब्लेम आहे का? √2 2च होत असतो कॉस फाय, समजलं. आणि काल लास्ट ला मी हा जनरल फॉर्म्युला क्रिएट करून दिला होता, तयार केला होता बघा. ॲव्हरेज पॉवर इज इक्वल टू याला काय म्हणायचं ERMS, याला काय म्हणायचं IRMS आणि कॉस फाय. ठीक आहे, ह्या ॲव्हरेज पॉवर भेटला तुम्हाला ERMS IRMS कॉस फाय. ह्या तुमचा जनरल फॉर्म्युला आहे. बघा तुम्हाला एक छोटीशी म्हणजे एक ट्रिक्स सांगतोय बघा. ट्रिक्स काय आहे मला सांगा. जर तुम्ही LCR सर्किट पुन्हा एकदा काढतो, इथे मस्तपैकी ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतोय आणि समजून सांगतो आणि समाप्त करतो या क्वेश्चनला. ठीक आहे ना. ह्या भागा झाला कॅपॅसिटर, हा झाला रेजिस्टन्स. जर तुम्हाला आठवत असेल तर आत्ता डायग्राम ड्रॉ केली ती, आत्ताच मी टोली पुन्हा ड्रॉ करतोय है ना. हा इंडक्टर आहे, कॅपॅसिटर हा रेजिस्टन्स आहे, हा EMF आहे. इथं मी फेसर डायग्राम अशी दाखवली होती. इथं कोण लीड करते बरं, इथं कोण लीड करते EMF, इथं कोण लीड करते, इथे कोण लीड करते, ठीक आहे ना. इथे करंट लीड करतोय है ना. इथे कोण करतोय, करंट लीड करतोय EC
आणि ही आय सी, ही आहे आय आय आणि ही आहे ई आर. ठीक आहे, समजतं. आता मला सांगा यांच्यात फेस किती असेल बरं? इन फेस हे 0 आहे. कॉस 0 किती असेल बरं? 1. 1 आलं तर ई आर एम एस आय आर एम एस याचा पॉवर आला होता का? ॲव्हरेज पॉवर हा रेजिस्टन्सचा ई आर एम एस आणि आय आर एम एस आला होता का? आला होता. बरं मला सांगा यांच्यात किती फेस आहे? 90 दिसते. 90 फायची व्हॅल्यू 90 टाका. कॉस 90 0. बघा ॲव्हरेज पॉवर 0 होता का? इंडक्टरचं उदाहरण घ्या. फेस डिफरन्स किती आहे? 90. कॉस 90 0. ॲव्हरेज पॉवर 0 आला होता. मला असं वाटतं की तुम्हाला समजलं असेल. मला एक छोटीशी कविता तुमच्या समोर सांगायची आहे आणि निश्चित तुम्हाला आवडली तर कॉमेंट निश्चित करायचे पण है ना, म्हणजे मला पण थोडंसं बरं वाटेल. ठीक आहे, चला तर आपण सुरुवात करणार आहे एक छोट्याशा एक मस्तपैकी एक कवितेने. ठीक आहे, आणि तुम्हाला खाली लिहायचंय. मी जे गर्जना करणार आहे ती खाली लिहायची तुम्हाला. ठीक आहे, निश्चित लिसाल अशी अपेक्षा आहे. भारत कोई जमीन का टुकड़ा नहीं है, जिता जागता राष्ट्र पुरुष है. ये चंदन की भूमि है, अभिनंदन की भूमि है. ये तर्पण की भूमि है, अर्पण की भूमि है. इसका कंकर कंकर शंकर है, इसका बिंदु बिंदु गंगा जल है. हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए, और मरने के बाद कोई हमारी अस्थि को कान लगा के सुनेगा तो एक ही आवाज आएगी, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. निश्चित तुम्हाला आवडली असेल तर कमेंट निश्चित करा. चलो हम लोग आगे बढ़ते अभी. ठीक आहे, समोर जायचंय. मला असं वाटतं की हे डेरिवेशन पूर्णपणे तुम्हाला ॲव्हरेज पॉवर कसा काढावा हा समजला असेल अशी अपेक्षा आहे. ठीक आहे, चला तर आपल्याला समोर आता जायचंय. थोडक्यात आणखीन आपल्याला पॉवर फॅक्टर, याला पॉवर कॉस पाहिजे आला ना, याला पॉवर फॅक्टर असं म्हणतात आणि आपल्याकडे दिलेलं पण आहे. बघा हा ॲव्हरेज पॉवर ई आर एम एस आय आर एम एस कॉस फाय इज कॉल्ड एज द ट्रू पॉवर म्हणतात. त्याला काय म्हणायचं? ट्रू पॉवर म्हणतो आपण. ॲव्हरेज पॉवर डिसिपेटेड इन एसी सर्किट इंडक्टर. इंडक्टरमध्ये ॲव्हरेज पॉवर कसा डिसिपेटेड होतो ते बघायचं आपल्याला. ठीक आहे, कॅपॅसिटर रेजिस्टन्स कनेक्टेड द सिरीज नॉट ओनली डिपेंड आर एम एस व्हॅल्यू ऑफ करंट ई एम एफ बट ऑल्सो फेस डिफरन्सवर पण डिपेंड असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे आपण काय म्हणतोय की बाबा जे ॲव्हरेज पॉवर आहे हा जो कॅपॅसिटर रेजिस्टन्स कनेक्टेड सिरीज नॉट ओनली डिपेंड ऑन आर एम एस व्हॅल्यूवर डिपेंड नाही बरं, ऑफ करंट किंवा ईएमएफ वर डिपेंड नाही, बट ऑल्सो यांच्यामध्ये कितीचा फेस डिफरन्स आहे. जसे की आपण पाहिलं 5 आहे रेजिस्टन्स मध्ये, 5 पाहिलं आपण 90 आहे, इथे बिन 5 पाहिलं 90 आहे है ना, इथं आपण पाहिलेलं आहे. चला मग आपल्याला पॉवर फॅक्टर काय असतो तो कॉस फाय, त्यालाच पॉवर फॅक्टर असं म्हणतात. तर पॉवर फॅक्टर कॉस फाय जो आहे हा ट्रू पॉवर डिवाइड बाय अपरंट पॉवर आहे. ट्रू पॉवर डिवाइड बाय अपरंट पॉवर, ट्रू पॉवर डिवाइड बाय अपरंट पॉवर. ठीक आहे, लक्षात राहील, ट्रू पॉवर डिवाइड बाय अपरंट पॉवर. आता ट्रू पॉवर हा जो आहे कशात होता बरं? रेजिस्टन्सच्या अक्रॉसमध्ये ॲव्हरेज पॉवर ई आर एम एस आय आर एम एस भेटला होता आपल्याला. म्हणून इथे मी कॉस फाय असं इक्वेशन लिहू शकतो. हा आहे आर रेजिस्टन्स मधला आणि अपरंट जो पॉवर आहे तो इम्पिडन्स मध्ये. कशामध्ये? इम्पिडन्स. आणि इम्पिडन्स काय होतं आपल्याकडे? तर आर स्क्वेअर हा आहे एक्सएल मायनस एक्ससीचा स्क्वेअर आहे. समजलं? ओके, हे आपल्याकडे भेटलेलं आहे. म्हणजे पॉवर फॅक्टर काय आहे? ट्रू पॉवर डिवाइड बाय अपरंट पॉवर, आर डिवाइडेड बाय अपरंट पॉवर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एक्सएल मायनस एक्ससीचा स्क्वेअर आहे, ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. बर, आपल्याकडे जर नॉन इंडक्टिव्ह सर्किट असतं, नॉन इंडक्टिव्ह सर्किट कोणतं? नॉन इंडक्टिव्ह सर्किट असतं तर हा एक्सएल इज इक्वल टू एक्ससी असेल आणि हा कॉस फाय इज इक्वल टू, नीट लक्षात घ्या, इथे येईल आर, इथे येईल रूट ऑफ आर स्क्वेअर, हा आहे आर, हा आहे आर, गेट बी कॅन्सल, तर 1 होईल. आता 1 व्हॅल्यू कधी असेल? कॉस फाय 1 व्हॅल्यू कधीची असेल? तर फायची व्हॅल्यू 0 ठेवा लागेल ना आपल्याला. म्हणून देअरफॉर फाय 0 जर असेल तर 1 व्हॅल्यू भेटेल. लक्षात आलं का? आणि हे कुठे असेल? प्युअर रेजिस्टिव्ह सर्किट. नॉन इंडक्टिव्ह सर्किट म्हणजे फक्त रेजिस्टन्स त्याच्यात ऍक्टिव्ह आहे. एक्सएल इज इक्वल टू एक्ससी कॅन्सल झालेलं आहे इथे, याचा अर्थ असा आहे. ठीक आहे, जर या ठिकाणी आपल्याकडे प्युअरली इंडक्टिव्ह आणि कॅपॅसिटिव्ह सर्किट असतं, प्युअरली बघा, प्युअरली इंडक्टिव्ह अँड कॅपॅसिटिव्ह जर सर्किट असतं,
कॅपॅसिटिव्ह जर सर्किट असेल, ठीक आहे ना, तर इथे फाय इज इक्वल टू 90 होईल. फाय इज इक्वल टू 90 असेल तर काय होईल बरं, इथे 90 जर ठेवलं तुम्ही तुमच्या पॉवरमध्ये, हा जो काही ॲव्हरेज पॉवरचा फॉर्म्युला आहे, ॲव्हरेज पॉवर जर असेल तर बघा बरं काय येते, ERMS, IRMS आणि कॉस ऑफ फाय जर असेल, फाय जर 90 ठेवलं तर काय ॲव्हरेज पॉवर भेटेल, 0 भेटेल. हे आपल्याला इथून लक्षात आलेलं आहे. पॉवर फॅक्टर जो काही आपला हा 0 असणार, याच्यात ॲव्हरेज पॉवर काय असणार आहे आपल्याकडे, 0 असेल. मला असं वाटतं खूप डिटेल घेत आहे. जरी तुमच्या काही अडचणी असतील तर सांगू शकता. जो नेक्स्ट प्रश्न हा इथे जे काही मी लिहून दिलं हे सगळं आहे, पॉवर डिसिपेटेड इन सर्किट ड्यू टू द रेजिस्टन्स ओनली, है ना, आपण पाहिलं ना, त्याचा भेटलेला आपल्याकडे. आता LC ऑक्सिलेशन हे मी माझ्या मनाने क्वेश्चन शिकवतो, जास्त टेन्शन घेऊ नका. LC ऑक्सिलेशन का बरं म्हटलं असेल, बघा इथल्या कॅपॅसिटर चार्जिंग होतो, डिस्चार्ज होतो, हे चार्ज कॅपॅसिटर झाला, डिस्चार्ज झाला, पुन्हा इथं बघा रेड इकडे येतात, ब्ल्यू इकडे जातात. काही दिसतात का असे छोटे छोटे डायग्राममध्ये? चला आता आपल्याला LC ऑक्सिलेशन कसं होतं, माझ्याकडे जर पेज खाली असतं तर बरं झालं असतं, है ना. हां, इथे आहे. आता नीट लक्षात घ्या, मी खूप मोठ्या डायग्राम ड्रॉ करतोय आणि नीट समजून घ्यायचं, ठीक आहे. फार जास्त काही टेन्शनवाली गोष्ट नाही. बघा इथे पहिल्यांदा एक इंडक्टर काढा, ठीक आहे, इंडक्टर काढा. इंडक्टर काढल्यानंतर हे कॅपॅसिटर काढा, ठीक आहे, आणि हा कॅपॅसिटर काढल्यानंतर, ठीक आहे. आता इथे पहिल्यांदा या ठिकाणी आपल्याकडे जो काही चार्ज आहे, ठीक आहे, हे चार्ज कॅपॅसिटर आहे, ठीक आहे, हा इंडक्टर आहे, ठीक आहे. इथं या ठिकाणी चार्जिंग फुल करून ठेवलेला आहे आणि स्विच ऑफ आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की 1/2 Q0 स्क्वेअर अपॉन C एवढा चार्ज या कॅपॅसिटरकडे आहे. एनर्जी स्टोअर आहे असं म्हणता येईल, इन द फॉर्म ऑफ, है ना, इलेक्ट्रोस्टॅटिक जे काही तुम्ही चॅप्टर शिकला असेल तिथं बघितलं असेल. इंडक्टरकडे काही एनर्जी आहे का, नाही, कारण की स्विच कसं आहे, ऑफ आहे. हे डायग्राम A आहे आपल्याकडे. चला आता डायग्राम B काढू आपण, ठीक आहे. आता स्विच आपण काय करणार आहे, ठीक आहे. चला आता आपण काय करू, इथे हा जो काही, ठीक आहे, हे ओके. आता बघा मी हे जे काही स्विच आहे हे स्विच क्लोज करतोय आणि इथे चार्ज बघा 2च दिसतात. इथे तुमच्याकडे 3 होतं ना, 2च दिसतात. म्हणजे एनर्जी किती आहे, 1/2 इथे Q स्क्वेअर अपॉन 2 C, सॉरी, ठीक आहे, Q स्क्वेअर अपॉन C. सर इथं Q0 लिहिलं, इथं Q का बरं लिहिलं असेल? Q0 मतलब याचा अर्थ असा आहे की पूर्ण कॅपॅसिटर चार्ज केला, फुल्ली चार्ज आहे, टोटल चार्ज स्टोअर झाला. पीक व्हॅल्यू ऑफ करंट जसं आपण I0 लिहितो, जसं पीक EMF E0 लिहितोय, तसं इथं Q चार्ज टोटल स्टोअर झाला, पीक मॅक्झिमम झाला, हा त्याचा अर्थ आहे, ठीक आहे ना. इथे काही चार्ज यांच्याकडे आणि इथे मॅग्नेटिक फील्डमध्ये काही आपली एनर्जी स्टोअर झाली आणि ही जी काही एनर्जी स्टोअर आहे ही 1/2 Li स्क्वेअर आहे, Li स्क्वेअर, समजतात, 1/2 Li स्क्वेअर. म्हणजे काही एनर्जी इंडक्टरकडे आहे, काही एनर्जी कॅपॅसिटरकडे आहे. कशामुळे, हा जो काही स्विच क्लोज केला, करंट फ्लो झाला, म्हणून ह्या इंडक्टरकडे काही एनर्जी आली, म्हणजे काही प्रमाणात आली असेल. असं करत करत हा जो काही तुमचा इंडक्टर बघा, हा इंडक्टर आहे, ठीक आहे, आणि हा जो काही कॅपॅसिटर आहे, ठीक आहे, ठीक आहे. आता नीट लक्षात घ्या, आता हा कॅपॅसिटरकडे जी काही इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी 0 झाली, स्विच क्लोज आहे. पण हे डायग्राम B आहे आणि ही C आहे. आता टोटल एनर्जी बघा, टोटल एनर्जी, ठीक आहे ना, टोटल एनर्जी, ठीक आहे. आता ही जी काही एनर्जी आहे ती आहे 1/2 Li0 स्क्वेअर. लक्षात येतं, 1/2 Li0 स्क्वेअर. म्हणजे टोटल एनर्जी या कॅपॅसिटरमधून कोणाकडे स्टोअर झालेली आहे, इंडक्टरकडे. फुल्ली चार्ज होता, आता तो डिस्चार्ज झालेला आहे कॅपॅसिटर. ही एनर्जी कोणाकडे आली, इंडक्टरकडे आली. लक्षात येतं. आता रिव्हर्समध्ये
काम चालू होणार आहे आपलं. कशामध्ये? रिव्हर्समध्ये. बघू कसं होणार आहे ते. आता बघा पुन्हा डी डायग्राम आहे आपल्याकडे. हे आहे इंडक्टर, ठीक आहे. हे आहे ठीक आहे. आता याच्याकडे जी आहे एकच लाईन दिसते ना इथे बघा, ही म्हणजे काही इथे आहे पॉझिटिव्ह चार्ज. बघा आता उलट होतं, इथे खाली निगेटिव्ह होते ना, खाली पॉझिटिव्ह चार्ज आले, वरी निगेटिव्ह, म्हणजे डिस्चार्जिंग झाला होता पूर्ण. आता चार्ज होतं पण रिव्हर्समध्ये चार्जिंग होते कॅपॅसिटरची. हा मी लक्षात घ्या, ABCD म्हणतो याला, ठीक आहे. म्हणजे काही एनर्जी कुठे आता? इंडक्टरकडे, काही कॅपॅसिटरकडे. पण हा कॅपॅसिटरचा रिव्हर्स चार्जिंग होतोय. कसा होतोय? रिव्हर्स चार्जिंग. असं करत करत बघा, हा इंडक्टरकडली जी काही एनर्जी आहे ती पूर्ण कॅपॅसिटरकडे जाणार आहे, ठीक आहे. लक्षात आलं? आणि या ठिकाणी पूर्ण बघा 1 2 3 मायनस मायनस मायनस. लक्षात आलं काय झालं ते कळतं इथे. आता कॅपॅसिटर पुन्हा फुल्ली चार्ज झाला पण रिव्हर्समध्ये झाले. आता एनर्जी टोटल कोणाकडे? कॅपॅसिटरकडे. 1/2 Q0² इथे इंडक्टरपाशी कोणती एनर्जी आहे का? बिलकुल दिसत नाही. एनर्जी इंडक्टरपाशी जी काय आहे ती 0 आहे, ठीक आहे. ABCDE म्हणतो याला, ठीक आहे. लक्षात येत आहे. पुन्हा आता काय होईल? कॅपॅसिटर डिस्चार्ज होणं चालू होऊन जाईल. कॅपॅसिटर डिस्चार्ज होईल. पण बघा आता मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन नीट लक्षात घ्या बाबा, इथं गोंधळ झाला नाही पाहिजे, ठीक आहे. हे लक्षात घ्या. आता इथे काय होईल बरं? चालेल, या ठिकाणी बघा रिव्हर्स. इथे काय होईल? 2 पॉझिटिव्ह चार्ज आहेत आणि इथे 2 निगेटिव्ह चार्ज आहे. लक्षात येतं? ओके. इथे काय झालं कळालं तुम्हाला? कळतं ना? ओके. म्हणजे इथे हे जे काही आहे या ठिकाणी आता काही एनर्जी कॅपॅसिटरपाशी आहे Q²/C आणि काही एनर्जी 1/2 Li², ठीक आहे ना. म्हणजे काही एनर्जी कॅपॅसिटरकडे, काही एनर्जी इंडक्टरकडे आहे. हे लक्षात येतं. बघा ABCDEF ही EF आहे, ठीक आहे ना. लक्षात येतं. हे तुम्हाला स्टेप कळत आहेत. म्हणजे आता कॅपॅसिटर रिव्हर्समध्ये फुल्ली चार्ज झाला होता, पुन्हा आता डिस्चार्ज होतोय, पुन्हा डिस्चार्ज होतोय. आता पुन्हा इथे इंडक्टर आहे. आता इंडक्टरपाशी तुम्ही जर थोडंसं जर लक्ष देत असाल तर तुम्हाला कळत असेल की बाबा इथे मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन पहिल्यांदा वरून खाली होतं, वरून खाली होतं, वरून खाली होतं, है ना. म्हणजे करंट असा चालला तर असा चालला, समजा हे अशा कॉईल आहेत ना अशा, म्हणून मॅग्नेटिक फील्ड अशी असेल, अशी असेल, अशी असेल. आता बघा उलट्या दिशेने. आता सगळी हे कॅपॅसिटर फुल्ली डिस्चार्ज होणार आहे. कसं होणार आहे? फुल्ली, ठीक आहे ना. हे बघू, ठीक आहे. ओके, समजतं. म्हणजे आता या कॅपॅसिटरकडे जी एनर्जी आहे ती 0 आहे आणि जी इंडक्टरकडे आहे 1/2 Li². बट हे पूर्ण है ना उलट्या दिशेने इंडक्टरकडे एनर्जी ट्रान्सफर झाली. म्हणजे कॅपॅसिटर टू इंडक्टर, इंडक्टर टू कॅपॅसिटर अशी उलटी प्रोसेस चालू झालेली आहे. पुन्हा आता FG म्हणून याला, ठीक आहे. चला आता बघा इथे आता आपली इंडक्टरची जी काही एनर्जी आहे ती कॅपॅसिटरकडे जाते. बघा आता पुन्हा जसा कॅपॅसिटर होता तसा चार्जिंग होणं चालू होईल, ठीक आहे. बघा पॉझिटिव्ह आणि हे निगेटिव्ह, ठीक आहे. या ठिकाणी ठीक आहे. हे बघा लक्षात येतं. म्हणजे GH है ना, H आहे ही, लक्षात येतं. आता काही काय झालं? पुन्हा चार्जिंग होणं चालू झालं. कोणाची? कॅपॅसिटरची. पहिला जसा होता तसा चालू होईल. बघा आता इथे आता पुन्हा, ठीक आहे. चला चला हा कॅपॅसिटर आता जे चार्ज आहेत बघा इथे पॉझिटिव्ह 3 चार्ज पाहिजे आहे ना, इथे निगेटिव्ह 3 चार्ज. ह्या कोणाकडे आला तर बघा आता नीट लक्षात घ्या. पूर्ण एनर्जी आली 1/2 Q0² C आणि इंडक्टरपाशी एनर्जी नाही.
हे आय डायग्राम आहे. म्हणजे वरी किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 डायग्राम काढले मी. म्हणजे इथे पहिल्यांदा कॅपॅसिटरला चार्ज केलं, मग हा स्विच ऑन केल्यानंतर करंट फ्लो झाला सर्किटमध्ये, आणि म्हणून काही एनर्जी इंडक्टरकडे, काही कॅपॅसिटर. बघा कॅपॅसिटरची एनर्जी इंडक्टर, मग इंडक्टरकडे पूर्ण आली, कॅपॅसिटर डिस्चार्ज झाला. मग हळूहळू काय झाला, रिव्हर्समध्ये कॅपॅसिटर चार्ज झाला, इथे फुल्ली, इंडक्टरकडे झिरो झाली. पुन्हा मग काय झालं, करंट पुन्हा फ्लो झाला उलट्या दिशेने, पुन्हा या ठिकाणी इंडक्टरकडे आली, कॅपॅसिटर झिरो झाला. पुन्हा इंडक्टरकडून कॅपॅसिटरलाची आय डायग्राम बघा. म्हणजे इथे काय झालं, एनर्जीचं ऑक्सिलेशन झालं. एवढं मला सांगायचं होतं बाबा. समजलं का तुम्हाला? समजलं का तुम्हाला? काळजी कतली म्हणतात मले, इकडे शिक भावा इथले, है ना. काय काय जोक चालले रीलमध्ये, फार आम्हाला आनंद वाटतो, पण ही रील खरी आहे. ठीक आहे ना, है ना. काजू कटली म्हणतात मले, आहे का नाही, काजू म्हणतात मले, सोनपापडी म्हणतात मला, चिक्की म्हणतात मले, आणि इकडे काय चाललंय तुले हे माहित आहे का तुले? तू भाऊ इकडे लक्ष द्या. इथे याला लिहिता आलं पाहिजे. मी जे बोललो का, सर आमची इंग्रजी खूप कच्ची हो, काही टेन्शन घेऊ नका. इंग्रजी गेली खड्ड्यात भाऊ. मनाने जसं लिहिता येईल तसे या डायग्राम बद्दल लिहा, इक्वेशन्स लिहा, समजलं पाहिजे, तुमची भाषा आम्हाला कळाली पाहिजे, बस. त्याचं ग्रॅमॅटिकल पार्ट चेक केला जात नाही, आणि ना तुमचं सेंटेन्सचं कन्स्ट्रक्शन चेक केला जात नाही. समजलं? मला अपेक्षा आहे की निश्चित तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला फॉलो करायला विसरू नका, आणि भाऊ धमाकूळ घाला. आपला सिलेबस संपत आलेला आहे. तर भेटूया अशा सेशनमध्ये पुन्हा एकदा. बाय बाय. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. बाय बाय.